आज नवीन काय गार्डनिंगचं करतोय मॉर्निंगला? ओके. सो काय होतं माहिती का, आपल्याकडे हे पोमेलोचं झाड आहे. आपण या कुंडीमध्ये पोमेलो लावलं आहे. हे सिट्रस म्हणजे लिंबूवर्गीय फळझाड आहे. वाटा एवढी सगळं त्याच्यामुळे. आणि याला ना तुम्ही तिथं बघितलं असेल तर ते पोमेलो दिसतो बघा मोठ्याच्या मोठं इथं. सो खूप मोठा आहे. माझ्या म्हणजे हाताच्या आकाराने आला. सो ह्या झाडाला ना कंटिन्युअस फुलं येत असतात आणि त्याला फळं पण धरतात. तर आता जस्ट पावसाळा थोडासा कमी झाला आहे तर खूप फुलं आली होती आणि याला खूप फळं लागली छोटे छोटे. तर ह्या झाडाला तर पेलवणार नाही एवढं तुम्ही त्या फळाचं. लिंबू एवढी छोटी छोटी. हां, तर मी आता काय करतोय, त्यातली 2 ते 3च हेल्दी ठेवून बाकीची सगळी कट करतो. ओके. हां, म्हणजे थोडी सगळी त्या झाडाला सहन नाही होणार ती तेवढी. ओके, म्हणजे भरपूर फळं आलेत झाडाला पण आपण ती कट करतोय कारण जी दुसरी फळं येतील ती हेल्दी फळं येणार आहेत. दुसरी फळं येतील किंवा 1-2च हेल्दी ठेवणार मी. बरं, म्हणजे सगळीच फळं हेल्दी आहेत जी आलेली, पण आता ती जवळपास 20-25 असतील. ओके ओके. म्हणजे झाडाला पेलणार नाही कारण फळाचा आकार खूप मोठा असतोय. खूप मोठा आहे आणि हा अशी तुटायला नको फांदी वगैरे. फांदी तुटायला आणि त्याला तेवढे म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे रिसोर्सेस पण तेवढे पुरणार नाही. सो मी अशी सगळी काढतो. येस, काटे नाही आहेत ना? हां, लिंबूचे काटे परवा लागले होते बाबा मला. आणि हे पमेलोचं झाड आहे ना, ह्याची जी फळं आहेत ना, मला असं वाटतं एकदा आलेत आणि ती 12 महिने आहेत आपल्या झाडाला. म्हणजे मागच्या वर्षीपासून आत्तापर्यंत तुम्ही बघाल तर कधीच असं झाड रिकामं नाही आहे ना. म्हणजे कायम कंटिन्युअस फळं येत आहेत. बापरे, भरपूर आल्यात. इथं पण दिसेल तुम्हाला. हे छोटे छोटे खूप आल्यात असे. किती 2-3 ठेवतं? 2च ठेवलं. आणि ते तिथं का ठेवलंयस ते 2 काढून? काय पडले होते का वाऱ्यानं? हा, ते ना मध्ये खूप वारं आलं होतं ना. नाही, त्यातलं एक आहे ना, हां, ते चुकून राहिलं होतं म्हणून मी काढलं, म्हणजे असंच एक्स्ट्रा राहिलं. आणि दुसरं जे आहे ते वाऱ्याने पडलं. बरं बरं. खूप जोरात वारा आला. टाकून तर दे ना मग ते. हां, मी शोसाठी ठेवलेलं गार्डन. गार्डन. ओके, गार्डन शो साठी. म्हणजे कुजायच्यात टाकू, पावसाळा आहे ना. हे पानाचं पूर्ण वेल आम्ही इथं भरला होता तो काढला आणि थोडंसं म्हणजे 1-2 पानं असतील थोडीशी ती ठेवली होती. पुन्हा छान असा वेल आलाय. हे तर जंगलच झालंय छोटंसं कुंडीतलं झाड. आणि कुंडी पण छोटी आहे त्याची. थांब थांब. भरपूर काढलेस ना. हो. गणपतीत नाही का, गणपतीपर्यंत येईल का रे अजून? काय हे छोटी फळं मोठी होतील का गणपतीपर्यंत? होतील ना. आपल्याला कमेंट आली होती मागच्या वर्षी, गणपतीत हे फ्रूट ठेवतात म्हणून देवापाशी. हो, होतील ना. ओके. ठेव मग एक. ठेव म्हणण्यापेक्षा हे छोटं मोठं व्हायला पण खूप वेळ लागतो ना रे. दुसरी फळं बघ ना, पटपट पटपट येतात. होतात मोठं. नाही, एकदा ते फास्ट मोठं झालं ना मग वेळ लागतो. मग म्हणजे हा एका ठराविक साईज नंतर त्याला वेळ लागतो. बरं बरं. आणि त्याचं साईज बघ ना केवढं मोठं आहे ते. मागच्या आठवड्यात गार्डनिंगचा आम्ही एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि विचारलं होतं की गार्डनिंगचे व्हिडिओ बऱ्याच लोकांना आवडतात, तर आपण आठवड्यातून एकदा या चॅनलवर गार्डनिंगचे व्हिडिओ म्हणजे पोस्ट करायचे की नवीन एखादं चॅनल सुरू करायचं. तर बऱ्याच अशा कमेंट्स आल्या होत्या की गार्डनिंगचे जे व्हिडिओ आहेत या चॅनलवर आठवड्यातून एकदा पोस्ट कर, आणि काही कमेंट्स आल्या होत्या की वेगळं चॅनल सुरू कर. तर बघूयात, आपल्याला जसं जमेल तसं आपण व्हिडिओ तर अपलोड करतच राहू आणि डिटेलमध्ये पुढचे व्हिडिओ आम्ही शेअर करू. हा लिंबू काढलाय मी आणि त्याच्या बाजूला हे दाखवतो. लिंबूची साईज आहे पमेलोची का? खतरनाक. केवढं चिटको आहे लिंबू. आणि तरी हे त्यातल्या त्यात म्हणजे तेवढं मोठं नाही अजून. ते एकदा हार्वेस्ट केलं होतं बघ, ते खूप मोठं होतं. यस. चला, गणपतीपर्यंत आली तर बरं होईल. अजून वेळ आहे गणपतीला तसं. हॅलो फ्रेंड्स, तर जवळपास वाजलेले आहेत 11 आणि मी चाललेले आहे पिंपरी मार्केटमध्ये. यस, नेहमीप्रमाणे ग्रोसरी आहे आणि बऱ्याच गोष्टी आणायच्या होत्या आणि खूप दिवस झालं पिंपरी मार्केटमध्ये गेले नव्हते.
नेहमीप्रमाणे घरची सगळी कामं आवरलेली आहेत, मुलं शाळेला गेलेत, 3च्या आत मला घरी परत यायचं आहे. जेव्हा बाहेर जाते एकटी जात नाही, एखादी मैत्रीण हवीच नाही का. सो यस, मी आता साक्षीला पिकअप करणार आहे आणि आम्ही दोघी पिंपरी मार्केटमध्ये जाणार आहे. शॉपिंगही होते, गप्पाटप्पाही होतात आणि थकायला होत नाही. येस, चहा नाश्ता अगदी व्यवस्थित केलेला आहे आणि जेवणसुद्धा बनवून ठेवलं आहे. मार्केटमध्ये म्हणाल तर खूप दिवसानंतर जाते आहे. भरपूर भाज्या घेऊन येणार आहे, फळं मनसोक्त घेऊन येणार आहे. खूप दिवस झालं ऑनलाईन मागवते किंवा आमच्या जवळच्या मार्केटमधून मी घेऊन येत होते. नवीन जेव्हा इथं आले होते ना, तेव्हा मात्र प्रत्येक आठवड्याला मी भाजी मार्केटमध्ये जायची आणि भरपूर भाज्यांची शॉपिंग करायची. आता मात्र भरपूर कामाचा व्याप वाढल्यामुळं ते शक्य होत नाही. पण असो, मला असं वाटतं की अधूनमधून मार्केटमध्ये जाऊन ना भरपूर भाज्या घेऊन यायच्या एकदम फ्रेशवाल्या. त्या खूप दिवस टिकतात सुद्धा फ्रेश असल्यामुळं, म्हणजे फ्रीजमध्ये सुद्धा 8-10 दिवस राहतात छान. आम्ही चाललेलो आहोत वीकडेजमध्ये, म्हणजे फारशी गर्दी नसणार आहे आणि सण एकदा सुरू झाले की भरपूर गर्दी असते आणि विकेंडला तर बापरे विचारूच नका. त्यामुळं वीकडेजमध्ये आम्ही चाललेलो आहोत, त्यामुळे भरपूर आम्हाला व्यवस्थित फिरता येईल. आता ना एकापाठोपाठ एक सणवार यायला सुरुवात होईल आणि सणाला आपण आवर्जून नेसतो साड्या, नाही का. पण काय सांगू, साड्या स्वस्त आहेत आणि ब्लाऊज शिवून घ्यायचं म्हटल्यानंतर ते महाग पडते. माझ्याकडे अशा बऱ्याच साड्या आहेत की ज्या मी 500-600 रुपयाला आणलेल्या आहेत आणि ब्लाऊज शिलाई म्हणाल तर जवळपास 800 ते 1000 रुपये दिलेले आहेत. वर्क वगैरे करून घ्यायचं म्हटल्यानंतर मग 1200, 1500, 2000 ते 3 ते 5000 सुद्धा ब्लाऊजची शिलाई जाते आपली. तर आता आम्ही काय करतो आहे, गर्दीही नाही आहे आणि सण सुरू व्हायला अजून उशीर आहे, तर ब्लाऊज शिलाई किती आहे ना असं एक 4-5 दुकानात जाऊन आम्ही विचारू. भरपूर वेळा आम्ही इथं येतो पण कधी असं ब्लाऊज शिवून घेतलं नव्हतं इथून मार्केटमधून. एक आयडिया येईल नाही का, आणि सणाच्या आधी शिवून घेतलं की बरं. नाही तर सणाच्या वेळेला खूप गर्दी असते आणि वेळेवर ब्लाऊज वगैरे मिळत नाही आणि प्राईसचा एक अंदाजा येईल. 2-3 शॉपमध्ये जाऊन आम्ही विचारलं तर ब्लाऊज शिलाई म्हणाल तर 400 रुपयेपासून 3000-5000 आहे. डिपेंड्स आपण कशा पद्धतीनं शिवून घेतो आहे. त्यानंतर आम्ही या रेडीमेड ब्लाऊजच्या शॉपमध्ये आलेलो आहोत. अगदी 250 रुपयांपासून इथं सुंदर असे ब्लाऊज पाहायला मिळाले. मला 2-3 ब्लाऊज खूप आवडले, तर ते मी इथून लगेच घेऊन टाकते. नंतर येऊन घ्यायचं म्हटल्यानंतर ते काही शक्य होणार नाही. मला ना साड्या ठेवण्यासाठी साडी कवर असतात ना, ते सुद्धा घ्यायचे होते. तर इथं 2 टाईपच्या आहेत. तर सिंगल साडी ठेवण्याचे पण पाऊच आहेत आणि मोठा म्हणजे 10-15 साड्या बसतील असे सुद्धा बॅग्स आहेत. चला, छान असे साडी ठेवण्यासाठी पाऊच म्हणजे बॅग्स मिळालेल्या आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत फ्रूट्स आणायला. बस इथं आम्ही पोहोचलो आणि भरपूर असा पाऊस पडतो आहे. 10-15 मिनटं पाऊस पडेल, नंतर थोडा कमी येईल. त्यावेळेत पुन्हा आम्ही भाजीपाला घेण्यासाठी जाऊ. एकदम फ्रेश आणि छान फळं मिळालेली आहेत. मुलांना मी शाळेतसुद्धा रोज एक फळ देत असते. फळं घेऊन आम्ही आलेलो आहोत आता भाजी मार्केटमध्ये. भरपूर भाज्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि आता घरी चाललेलो आहोत. ॲक्च्युली आणखीन 2-3 गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या, पण भाज्यांचंच इतकं ओझं झालं ना आणि त्या बॅग घेऊन कुठं फिरणार नाही का, म्हणून भाजी मार्केट बसूनच ऑटो केली आणि आता घरी चाललेलो आहोत. साक्षी, जे घ्यायचं होतं ते राहिलं. जे नको होतं ते भरपूर गाव गोळा करून आणलंय. काय का नाही, थँक्यू. ते बंद करणार त्यांचं. स्ट्रेट जावा, स्ट्रेट आलेला इथून नाही, स्ट्रेट. आता चलो मॅडम, हा वॉक पण होत आहे आणि ते पण खर्च. 2 मिनिटं असं भाज्या आणल्या 2-4 दिवसात तरी होतं. 4 दिवसातून एकदा जायचं. कधीतरी पाऊस नसला तर होतं. घे रे, कोणत्या साईडला ठेवू शकतो, साईडला ठेवू. हे कुठं पण दे.
कुठली तरी ती. हलकी जडे हं? तू आणली आम्ही केवढ्या भाज्या आणल्यात बघ ओमकार. फ्रुट्स आणल्यात, भाज्या आणल्यात, सगळं. ऐक ना तू आधी. हां टोमॅटो काकडी खूप आहे तुझ्यासाठी. हां. तर सकाळीच मी स्वयंपाक बनवला होता. भाजीमध्ये अख्खा मसूर बनवला आहे खूप दिवसानंतर. चपाती साक्षी खाती आहे आणि मी घेतलेली आहे भाकरी. यस. तर सकाळच्या जेवणामध्ये म्हणजे एक टाईम भाकरी एक टाईम चपाती असते माझी. आणि आमचा चहा घेणं सुरू आहे. फेवरेट. ते तर जेवण नको, चहा. तरी आम्ही जेवण करून चहा पितोय. हां जेवण केलं आणि लगेचच चहा. चहाचं नाव काढलं की चहा पाहिजे. येस. दोघे आम्ही आपल्या ग्रुपमध्ये आहे चहा लवर. झाडासहित आंबे आणलेस का? झाडासहित आंबे आणले ऍक्च्युली ना ते. तर मग त्यांचं टाइम टेबल पण नाही, कधी घेणार काय घेणार फिक्स नाही अजून. चहा प्यायला लागले तू पार्टनर नाही आता कोणी चहा प्यायला सवय लावून दिली मग दादा. काय? हो ना. तिथं बघ माझं लिटल बनी निवांत आपला. साक्षी एकदम इम्प्रेस झाली ओमकारवर. हा ओमकार सँडविच बनवून खात बसला इकडं. भांडी मांडले. भांडी पटपट पटपट मांडली. आता नाही करत. बापरे, बाहेरनं फिरून आलं की थकायला होतं नाही का. आल्या आल्या थोडंसं जेवण केलं आम्ही, त्यानंतर लगेच चहा घेतला आणि साक्षी म्हणाली गप्पा टप्पा करत चल आपण भाजी नीट करून ठेवूया, ॲटलिस्ट पालेभाज्या तरी. आणि मेथी आणली आहे, शेपू आणली आहे आणि कोथिंबीर. तर सगळ्या नीट करून आम्ही ठेवू. आणि इथं शेपू नीट करते आहे साक्षी. साक्षी मॅडम म्हणेल काय भाज्या नीट करायला बसवल्या, तर मी अजिबात सांगितलेलं नाही साक्षीला भाजी नीट कर म्हणून. तिचा उत्साह खूप होता. मी आता बसले तर आपण भाजी नीट करू असं तिचं होतं. सो यस, स्वखुशीनं बसलेली साक्षी भाजी नीट करत. आणि कारली आहे, दोडके, वांगी. भाजी मार्केटमध्ये फिरून फिरून जेवढं दिसेल तेवढं गोष्टी घेतल्यात ना. भोपळा, कंस. भोपळा म्हणजे हे काय? लाल भोपळा ना भाजीला गोड असतो ग तो. कांदे ॲक्च्युली 3 किलो होते, 100 रुपयाला 3 किलो, पण आम्ही आणलेत 1.5 किलो कारण इतकं ओझं झालं. टोमॅटो स्वस्त मिळाले, 2 किलो टोमॅटो आहेत. 50. कारली, काकडी, कोशिंबीर लागते. आणि खूप दिवसानंतर ह्या कुठल्या काय शेंगा? वालाच्या शेंगा. मला आवडतं, खूप आवडतं ते. तू म्हणलीस म्हणून घेतलं नाही तर विसरलं. सो येप, भरपूर भाजी आणल्या, भरपूर. खावा आता किती खायचं आहे. 15 दिवस जाते ॲक्च्युली पलटून पलटून. किंवा कडधान्य पण असतात ना आणि डाळी पण असतात त्यामुळं. सो ही तर माझी भाजी आहे. हां, फ्रूट्स घेण्यात पण बराच वेळ गेला आणि मध्ये इतका धोधो पाऊस आला. फ्रूट्समध्ये डाळिंब आहे, पूर्वाला पेरू आवडतो, ओमकारसाठी ॲपल, माझ्यासाठी आंबा, नवऱ्यासाठी बनाना. पपई पण आणल्या. हो ना, पपई पण खूप स्वस्त मिळाला ॲक्च्युली. ते पपई पपई आणि केळी. प्लम्स मिळाले ना चांगले. आणि आल्याला पूनम सगळ्या गोष्टी दाखवत जा म्हणत असतात. तर काय कानातलं, गळ्यातलं काय नाही आहे. टिकल्याचं पॅकेट, इयरिंग्स, नेल पॉलिश आणि खूप सारे ब्लाऊज आणलेत आम्ही हे असे. हां, 400 काय आणि काय काय असे ग्रे कलरचे असे ब्लाऊज मिळाले. आणि साड्या ठेवण्यासाठी असे हे बॅगसुद्धा 300 रुपयाला 12. आणि मुलाचा नाश्ता केला, इव्हिनिंगचा स्नॅक्स खाल्लं आणि ते गेले ट्युशनला. आणि माझं काम म्हणाल तर किचन आवरायचं आहे आणि भाज्या सगळ्या ठेवून टाकायच्या. ते काय सुटलेलं नाही. उत्साह आणताना जेवढा उत्साह असतो ना, मला हे ठेवायला अजिबात आवडत नाही. कंटाळा येतो.
रोजच्या कामातून एक गोष्ट एक्स्ट्रा केली की दिवस का निघून जातो नाही का. सकाळी सगळी घरची कामं आवरून गेले होते, फिरून आले, पाय दुखायला लागलेत अक्षरशः. साक्षीबरोबर गप्पा मारत घरातली बेसिक जी काही कामं होती ना पटापट आवरून घेतली. मुलं ट्युशनला गेलेत, ते जाऊन येऊपर्यंत मला कुकर लावायचा आहे आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा करायची आहे. मुलं आल्यानंतर आम्ही एकत्र बसूनच लवकर डिनर करतो. तर इथं माझं डिनर रेडी आहे. स्वयंपाकामध्ये बनवलेलं आहे आज चिकन. येस, इथं सुकं दिसेल म्हणजे चिकन फ्राय. त्याचबरोबर चिकन रस्सासुद्धा बनवलेला आहे. जेव्हा मी नॉनव्हेज रेसिपी दाखवते ना तेव्हा बऱ्याच वेळेला कमेंट्स येत असते की पूनम तू काळं मटण किंवा काळं चिकन वगैरे बनवत नाहीस का काळ्या मसाल्यामध्ये, तर तेही बनवत असते. इथं ओमकारसाठी सूप बनवलेला आहे. सूप म्हणजे आळणी पाणी काढलं आहे. तो फारसं तिखट खात नसल्यामुळे हे नेहमी असतं माझ्याकडे आणि आम्ही आवडीनं खातो. सो येस, नेहमीप्रमाणे येस चपाती आणि भाकरी बनवलेल्या आहेत. मी आणि नवरा भाकरी खातो, मुलांना फारशा भाकरी आवडत नाहीत आणि मीही फारसा आग्रह करत नाही. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का ते. बरं, आणि आता म्हणाल तर मुलं ट्युशनला जाऊन आलेले आहेत आणि जेवायला आम्ही बसतोय. व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. सो येस, बाय बाय, गुड नाईट.